इराणवरती सध्या अमेरिका आणि इस्रायलने हल्ला चढवलाय आणि प्रत्युत्तरादाखल आता इराणने देखील पलटवार केल्याचे दिसतं आहे। थोड्याच वेळामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जाते। काल ट्रम्प यांचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला होता आणि आजची ज्या पद्धतीने ही युद्धाची परिस्थिती आहे या सगळ्याविषयी ट्रम्प हे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष राहील। तुर्तास आपण हे जे व्हिडिओ बघतो आहोत ज्या पद्धतीने मिसाइल्सचा मारा केला जातो आहे आणि त्यानंतर झालेल्या स्फोटांचे आवाजही काळजात धडकी भरवणारे असे आहेत। इराण वादाचा हा घटनाक्रम आपण जाणून घेऊया। जुलै 2015 मध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावरती अमेरिकेने काही कठोर असे निर्बंध आणले। मे 2018 मध्ये अमेरिकेने इराणवरती पुन्हा एकदा कठोर निर्बंध आणून त्यांचा अणु कार्यक्रम रोखला। तर जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या बगदाद विमानतळावरती ड्रोन हल्ले करण्यात आले। इराणचे मेजर जनरल कासिम सोलेमनी यांचा मृत्यू झाला होता। जानेवारी 2020 मध्ये इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला। फेब्रुवारी 2025 ट्रम्प यांच्याकडून इराणवरती पुन्हा एकदा मोठा दबाव आणण्यात आला। जून 2025 मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये थेट लढत सुरू झाली। जून 2025 मध्ये अमेरिकेचा इराणी अणुभट्ट्यांवरती मारा बघायला मिळाला। डिसेंबर 2025 मध्ये तेहरानमध्ये महागाईच्या विरोधात एक मोठं आंदोलन करण्यात आलं। तर फेब्रुवारी 2026 मध्ये ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला करण्याची धमकी दिली होती आणि अखेर आज ही धमकी खरी ठरलेली आपण म्हणू शकतो। 28 फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणवरती जोरदार मिसाइलचा मारा केलाय। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अगदी थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे। काल ट्रम्प यांचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती मिळते आणि आज ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवरती हल्ला चढवलाय या संदर्भात ट्रम्प बोलू शकतात। Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. तर इराणमध्ये सध्या युद्धजन्य अशी परिस्थिती आहे, त्यामुळे भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। इराणमधली स्थिती बिघडली आहे आणि आम्हाला इथून बाहेर काढा अशी हाक अशी विनंती इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांनी दिलेली आहे। इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत। इराणमध्ये ठिकठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले केले जात आहेत। मिसाइलने हल्ले देखील होताना दिसत आहेत। पश्चिम आशियामधील एअर इंडियाची हवाई सेवा ही अनिश्चित काळासाठी तुर्तास तरी बंद ठेवण्यात आली आहे। Hi everyone, I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. दरम्यान सध्याची परिस्थिती भीतीदायक असल्याचं इराणमधल्या भारतीय विद्यार्थ्यांनी म्हटलंय। काही जण आधीच देश सोडून गेलेत, पण काही जणांना बाहेर काढण्याची गरज असल्याचं देखील इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे।
जैसा आप जानते हैं ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच। हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए। और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए। इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधला। काँग्रेसचे माध्यम आणि संपर्क प्रमुख पवन खेडा यांनी एक्सवरती पोस्ट केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। मोदींनी तणाव कमी करण्यासाठी का प्रयत्न केला नाही असा सवाल देखील पवन खेडा यांनी विचारला आहे। तर आपल्या एक्स पोस्टमध्ये पवन खेडा नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। मोदींचा मित्र बेंजामिन नेत्यानाहू याने आता भारताचा जुना मित्र इराण यांच्यावरती हल्ला केलाय। हे मोदी परत आल्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये घडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।